खेळात काही मोमेंट्स फक्त विजयासाठी नाही पण इतिहास रचतात आणि इंडियन आर्चरीसाठी ऑक्टोबर 2025 हा एक असाच लँडमार्क आहे जो फ्युचर जनरेशनला नेहमी लक्षात राहील। जेव्हा ज्योती सुरेखा वेनम नॅनजिंगमध्ये वर्ल्ड कप फायनलमध्ये उतरली तेव्हा तिच्या हातामध्ये फक्त बो आणि एरो नाही, त्या दिवशीचे सगळे स्ट्रगल्स, डेडिकेशन आणि देशाचे एक्सपेक्टेशन्स तिच्या सोबत होते। तिच्या शांत फोकस आणि कठीण डिटर्मिनेशनमुळे ज्योतीने वर्ल्ड कप फायनलमध्ये एक नवीन इतिहास रचला आणि ती पहिली इंडियन वुमेन कंपाऊंड आर्चर बनली जिने ब्रॉन्झ मेडल जिंकला, जे गोल्डपेक्षाही अधिक चमकदार होतं। ज्योतीचा जन्म 3 जुलै 1996 ला आंध्र प्रदेशमध्ये झाला। तिची जर्नी सुरू झाली जागतिक खेळाच्या स्पॉटलाइट पासून खूप दूर, पण लहानपणी तिचे फोकस आणि डिसिप्लिन खूप एक्सेप्शनल होते। याच क्वालिटीजमुळे तिचे इंडियामधील फायनेस्ट आर्चरीमध्ये एक ओळख बनणार होती। तिची जर्नी ओव्हरनाईट सक्सेस नव्हती, हा एक स्लो बर्न होता। वर्षांची ट्रेनिंग, कॉम्पिटिशन आणि बिलीफने भरलेला। तिच्या करिअरमध्ये वर्षानुवर्षे नोटेबल अचीवमेंट्स होत्या, मल्टिपल वर्ल्ड कप मेडल्स, वर्ल्ड चॅम्पियनशिप पोडियम आणि कन्सिस्टंट जगातील टॉप आर्चर्समध्ये स्थान। पण वर्ल्ड कप फायनल पोडियम जे आर्चरीमधील अल्टिमेट स्टेज आहे ते नेहमीच तिच्या रीच पासून थोडं दूर राहिले होते। पण 2025 हा वर्ष तिच्यासाठी वेगळा ठरला। ज्योतीने सीझन कॉन्फिडेंट आणि कंपोज माइंड सोबत सुरू केला। याच वर्षी मॅड्रिड वर्ल्ड कप स्टेज 4 मध्ये तिचा फिनॉमिनल परफॉर्मन्समुळे ती लोकांच्या लक्षात आली। तिचा विजय इंडिव्हिज्युअल, टीम आणि मिक्स्ड इव्हेंट्समध्ये 3 मेडल्स जिंकून कंप्लीट परफॉर्मन्स होता। ऋषभ यादव सोबत मिक्स टीम क्वालिफिकेशन राऊंडमध्ये तिने वर्ल्ड रेकॉर्ड 1431 पॉइंट सेट केले आणि हा तिच्या टेक्निकल मास्टरी आणि अनशेकेबल कामनेसचा परफेक्ट प्रूफ होता। या वर्षी प्रत्येक टूर्नामेंट तिच्यासाठी एक प्रॅक्टिस आणि प्रिपरेशन होती, जे तिच्या इम्पॉर्टंट फायनल बॅटल वर्ल्ड कप फायनल नॅनजिंगमध्ये जाण्यासाठी तयार करत होते। आणि हे वर्ल्ड कप फायनल फक्त एक नॉर्मल कॉम्पिटिशन सारखे नसते, यात फक्त जगभरातून टॉप परफॉर्मिंग आर्चर्स येतात जे सगळ्या स्टेजेसमधून सिलेक्ट झालेले बेस्ट परफॉर्मर्स असतात। नॅनजिंगमधील ॲटमॉस्फिअर इलेक्ट्रिक होते। ज्योती समोर होती एला गिब्सन, ग्रेट ब्रिटनमधून वर्ल्ड नंबर 2, एक फिअर्सी कॉम्पिटिटर जे तिचे प्रिसिशन आणि कन्सिस्टन्सी सोबत लोकांच्या लक्षात आली होती। दोन्ही आर्चर्स लाईनअप झाल्यावर क्राऊडला कळालं होतं की आज आपण एक स्पेशल मोमेंट पाहणार आहोत। फक्त एरोज आणि बॅटल नाही तर नर्व्स, फोकस आणि लेगसीचे बॅटल होते। प्रत्येक शॉट ज्योतीचा पॉवर आणि पर्पस सोबत येत होता। प्रत्येक एरो 10 रिंगला लागल्यावर इंडियामधील फॅन्सचा बिलीफ स्ट्रॉंग होत होता। मॅच टाईट होती, प्रत्येक पॉइंट क्रिटिकल, प्रत्येक सेकंड इंटेन्स होता आणि मग फायनल एरो आला। ज्योतीचा एरो जेव्हा हिट झाला स्कोअरबोर्ड तिच्या फेवरमध्ये लाईट अप झाले आणि ज्योती सुरेखा वेनमने ब्रॉन्झ मेडल जिंकला आणि तिचे नाव नेहमीसाठी इंडियन स्पोर्टिंग हिस्ट्रीमध्ये लिहिले गेले। पण हे फक्त ब्रॉन्झ नव्हते, हा एक ब्रेक थ्रू होता, एक सिग्नल की इंडियाच्या वुमेन आर्चर्स कंपाऊंड आर्चरीमध्ये सर्वात मोठे स्टेजेस कॉन्कर करू शकतात। हे फक्त तिची विक्ट्री नव्हती, ही विक्ट्री होती प्रत्येक यंग आर्चरसाठी जे कडक उन्हात ट्रेन करतात आणि एक दिवस इंडियाला रिप्रेझेंट करायचं स्वप्न पाहतात। या मेडलचं सिग्निफिकन्स खूप मोठं आहे। वर्षानुवर्ष इंडियन आर्चरी एक असा मोमेंट शोधत होती जो यंग ॲथलीट्सला इन्स्पायर करू शकतो आणि कंपाऊंड डिसिप्लिनकडे लोकांचं लक्ष वाढवतो, ज्याला प्रत्येक वेळा रिकर्व आर्चरीपेक्षा कमी स्पॉटलाईट मिळते। ज्योतीच्या ब्रॉन्झने हा नरेटिव्ह बदलला। सडनली आंध्र प्रदेश, झारखंड आणि आसाममधील छोट्या टाउन्स मधल्या मुलींनी तिच्या स्टोरीमधून स्वतःला पाहिलं। ज्योतीच्या विक्ट्रीमुळे इंडियाच्या कंपाऊंड आर्चरीचा पोटेन्शियलवर पुन्हा स्पॉटलाईट पडला। हा एक रिमाइंडर होता की या डिसिप्लिनमध्ये पण इंडिया वर्ल्ड क्लास परफॉर्मन्स दाखवू शकते। ऑलिम्पिक्समध्ये फ्युचर एडिशन्समध्ये नवे फॉर्मॅट्स इन्क्लूड होत असताना स्पोर्टिंग बॉडी, स्पॉन्सर्स आणि फॅन्स सगळे अलर्ट झाले। ज्योतीने फक्त नॅनजिंगमध्ये बुल्स आय नाही मारला तर तिने 1 बिलियन ड्रीम्सचा हार्ड टार्गेट केलं। तिचे कंपोजर प्रत्येक मोमेंटमध्ये आउटस्टँडिंग होतं। प्रेशरमध्ये पण तिचे रिदम काही शेक नाही झाले। प्रत्येक एरो ड्रॉ त्यासोबत कॉन्फिडन्स आणि रिलीज सोबत क्लॅरिटी होती। तिची टेक्निक फ्लॉलेस होती आणि तिचे फोकस अनब्रेकेबल होते। इव्हेंट नंतर ज्योतीने तिचे सपोर्ट सिस्टम, कोचेस, टीममेट्स आणि इंडियन आर्चरी फेडरेशनला थँक्स दिले। ती बोलली की तिने प्रत्येक मेडल, प्रत्येक मॅच आणि प्रत्येक सेटबॅक हा एकच मोमेंटसाठी कंट्रीब्यूट केला। हा मेडल त्या सगळ्यांना समर्पित आहे ज्यांनी माझ्यावर बिलीव्ह केले आणि त्या लाईनमध्ये तिची जर्नीचा एसेन्स कॅप्चर झाला। फक्त पर्सनल एम्बिशनवर नाही पण कलेक्टिव्ह फेथ आणि प्रिझर्वन्सवर बेस होता। तिचा परफॉर्मन्स पाहता ज्योतीची जर्नी इथे थांबणार नाही। हा ब्रॉन्झ मेडल फक्त तिच्या डिटर्मिनेशनला अजून मजबूत बनवणार आहे। आता तिचे लक्ष वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि आपले फ्युचर वर्ल्ड कप टायटल्सवर आहे। ती आज पण त्याच डेडिकेशन, फोकस आणि काम माइंडसेट सोबत ट्रेन करते, ज्या क्वालिटीज तिच्या इतक्या लांब जर्नीमध्ये तिची खरी स्ट्रेंथ बनल्या। ऋषभ यादव सोबत तिची पार्टनरशिप ही इंडियन आर्चरीला एक नवी दिशा देत आहे। दोघं मिळून आता ग्लोबल स्टेजवर भारताचा झेंडा अजून उंच करायला तयार आहेत। इंडियन स्पोर्ट्ससाठी हा मेडल फक्त पर्सनल अचीवमेंट नाही दाखवत, हा एक कल्चरल शिफ्ट दाखवतो। हा रिमाइंडर आहे की एक्सेलन्स फक्त सिलेक्टिव्ह डिसिप्लिन्स आणि मोठ्या सिटीजमध्ये कन्फाइंड नाही आहे। खेळात काही मोमेंट्स हिस्ट्री बुक्समध्ये नाही तर लोकांच्या मनात फॉरएव्हर राहतात।
फक्त मेडलसाठी नाही, पण त्या पर्पजसाठी जो त्यांनी क्रिएट केलाय. ज्योतीची विक्ट्री हा एक असाच मोमेंट आहे, ज्याने प्रूव्ह केलं की एक गेम जो प्रिसिशन आणि कामनेसवर आधारित आहे, त्यात लाऊडेस्ट साऊंड फक्त क्राऊडचा नाही, पण तो सॉफ्ट विस्पर असतो जेव्हा एरो टार्गेटला लागतो. आता कोणता तुमचा नेक्स्ट फेवरेट इंडियन आर्चर्स वर्ल्ड कप मध्ये इतिहास रचेल हे आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. आणि अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.